तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र न्यूज मंगळवेढा एक्सप्रेस आणि जनसंवाद न्यूज नेटवर्कमध्ये। मंगळवेढा नगर परिषदेचं बिगुल जवळपास वाजलेलं आहे। फॉर्म भरायला सुद्धा 1-2 दिवसांमध्ये सुरुवात होते आणि खूप मोठ्या राजकीय घडामोडीला वेग आलेला आहे। विशेषतः भाजप पक्षावरती खूप लोक इच्छुक सुद्धा आहे आणि त्याच्यामधून आपलं नाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण मंगळवेढा शहरातून पुढे येते। पुढे यायचं कारण असं की आज आपल्या संस्थेत मी ॲज अ प्राध्यापक म्हणून काम करते शिक्षण प्रसारक मंडळमध्ये। आपल्या संस्थेला 75 वर्ष पूर्ण होतात, त्यामुळं शिक्षण क्षेत्रात सांस्कृतिक सामाजिक ह्या क्षेत्रामध्ये तर मी काम केलेलंच आहे। तर माझं बॅकग्राऊंड विचार करता माझी महाडिक फॅमिलीतून मी आलेले आहे, ज्या महाडिक फॅमिलीतून खासदारपासून पंचायत समितीपर्यंत आमच्याकडे पदं आहेत। त्यामुळे मुन्नासाहेब खासदार मुन्नासाहेब महाडिक असतील, आमदार अमोलसाहेब महाडिक असतील, जिल्हा परिषद अध्यक्षा शोमिका महाडिक असतील किंवा जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक असतील, आम्हाला राजकारणामध्ये पडावं असं सांगायचं नाही। आमचं एक रक्त आहे की ते राजकारणातून समाजकार्य करायचं आहे आम्हाला। मॅडम, नगर परिषदेच्या संदर्भामध्ये आपलं आता भाजपमधून तर 100% चर्चाच आहे की फिक्स तिकीट मिळेल अशी सुद्धा चर्चा आहे। एक पक्षाच्या संदर्भात काय सांगाल की आणि तिकिटाच्या संदर्भात सुद्धा काय सांगाल? भाजपचा विचार करता आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं जे विजन आहे, म्हणजे जे कृषी असेल, आर्थिक असेल, औद्योगिक असेल, आपण विकासाच्या दृष्टीने जायला लागले। प्रशासकीय दृष्टीने विचार केला तर अगदी पारदर्शक त्यांचं काम आहे। म्हणजे सर्वसामान्य जनतेला एक आपण एवढ्या उच्च पदापर्यंत जाऊ शकतो अशी एक गॅरंटी वाटायला लागलेली आहे। त्यामुळं काम करायला खूप चांगली संधी आहे। भाजप ही विजनरी आहे, एक चांगलं विजन आहे, सर्वसामान्यांचं ते पक्ष आहे। त्यामुळे मला ह्या भारतीय जनता पक्षामध्ये मी पहिल्यापासूनच या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागत आहे। भाजपच का काही इतर पक्षातून सुद्धा जर समजा ऑफर आली कुठून, नक्की निवडणुकीला पक्ष कोणता असेल? मला बऱ्याच पक्षातून ऑफर आले असेल, पण आमचं एक विजन आहे की आपल्याला भारतीय जनता पक्षातूनच करायचं आहे। कारण मी आत्ताच बॅकग्राऊंड सांगितलं माझं, प्लस आपल्याला आपण आपले माजी पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील त्यांच्याबरोबर नाट्य परिषदच्या माध्यमातून मी कामं केलेली आहेत। तसेच पदवीधर असेल, शिक्षक आमदार असेल, आम्ही त्यांच्याबरोबर बरेचसेच काम केलेलं आहे आणि आमचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। आम्ही आज भारतीय जनता पक्षाची कामं बघतोय, अगदी पारदर्शक काम आहे, म्हणून मला ह्या पक्षाचं थोडी ओढ वाटते। मंगळवेढा शहराच्या बाबतीत असेल अनेक वार्ड आम्ही बघत असतो, विकासापासून ज्या सोयी सुविधा मंगळवेढा शहरामध्ये पाहिजे, मंगळवेढा शहर हे ऐतिहासिक शहर आहे, त्या दृष्टीनं कुठं विकास झालेला आत्तापर्यंत अनेक दिसलेला नाही। तुम्ही काय सांगा? विकास इथून पुढं कसा करायचा तो प्रश्न मला विचारला तर मला बरं वाटेल। कारण आत्ता ही माझी पहिली टर्म आहे राजकारणात यायची किंवा नगरपालिकेसाठी उमेदवारी। सध्या परिस्थितीच्या शहराच्या विकासाबाबत बरोबर बोलतोय। अनेक गैरसोयीचे रस्ते आहेत, छोटी छोटी बोळा आहेत, गटारी उघड्यावर आहेत, कचऱ्याचे सुद्धा प्रश्न तसेच आहेत। अनेक ठिकाणी आपण बघतो की कचरा तसाच पडलेला आहे, 2-2 दिवस पडलेला आहे, घंटागाड्या अनेक ठिकाणी येत नाहीत। याबद्दल तुम्ही काय सांगा? ऑफकोर्स आता बघतोय आपण ओला कचरा सुका कचऱ्याचं जे नियोजन केलं होतं देशामध्ये चाललंय ते काय आपल्या मंगळवेढ्यामध्ये दिसत नाही। दुसरी गोष्ट पाण्याचा अभाव आहे, अशुद्ध पाणी मिळतं आपल्याला मंगळवेढ्याची हद्दवाढ पण करायची आहे, क्षेत्र वाढ करायची आहे। तसेच शुद्ध पाणी, गरिबांना मोफत रुग्णवाहिका पाहिजे आपल्या इथं CC कॅमेरे पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे, बऱ्याच अशा समस्या आहेत। आता इतकं की आपला मंगळवेढा म्हणजे 16 संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। अनेक मोठे मोठे संत आपल्या मंगळवेढा भूमीमध्ये राहिलेले आहेत, तर त्या संतांचं स्मारकसुद्धा इथं नाही आहे। तर कानोपात्रासारख्या साहित्यवाले लोक इथं जेव्हा येतात बघायला, तेव्हा आपण मेळाचं जो चौक आहे, अगदी छोटं मंदिर बघितलं की ते म्हणतात कुठं एवढ्या मोठ्या संतांचं इतकं छोटं मंदिर, किंवा कानोपात्राचं असेल, दामाजी पंताचं असेल, अनेक असे स्मारकं जे आपला इतिहास सांगतात। आपण संतभूमी मंगळवेढा म्हणून मिरवतो, तर नगरपालिका त्याचं काही आपल्याला दाखवतच नाही। तर स्मारकांच्या बाबतीत सुद्धा आपण कुठेतरी मागं पडलेलं आहे असं मला वाटतं। मला तोच प्रश्न विचारायचा होता, कारण आपण शैक्षणिक क्षेत्रामधून खूप मोठं काम आहे या ठिकाणी, खूप मोठे शैक्षणिक संकुल असल्यामुळं खूप सर्वसामान्य मुलं आपल्या संस्थेतून शिकून गेली, पुढे गेली आणि एक सामाजिक सलोखा आपण या शहरामध्ये राखून ठेवलेला आहे। आणि मंगळवेढा शहर हे ऐतिहासिक, पूर्णपणे ऐतिहासिक असल्यामुळं अनेक ऐतिहासिक सर्व सांस्कृतिक वारसा घेऊन पुढे जात आहे। मग हा वाढवण्यासाठी काय विशेष प्रयत्न आपला असेल?
काय एखादं म्युझियम म्हणा किंवा संत अर्थात. साहित्य म्हणा किंवा अशा पद्धतीने काय करणार आहात? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की संत साहित्यासाठी आपल्याला स्मारकं त्यांचे साहित्य वगैरे लोकांसाठी खुले केले पाहिजे. नुसते मंगळवेढ्यासाठी नाही तर महाराष्ट्रातून आपल्याला वारीसाठी पंढरपूरच्या वारीसाठी जी लोक येतात त्यांना आपल्याकडे वळवायचं असेल तर आपल्याला संतांचे एक स्मारकं असतील, त्यांचे साहित्य असेल, ह्याचं वाढ करणे अत्यंत गरजेचंच आहे. त्याचबरोबर आपली मंगळवेढा भूमी संतांची आपण नेहमी असं सांगतो, पण त्या पद्धतीनं कुठं नगरपालिकेनं आत्तापर्यंत काम केलेलं नाही किंवा जरी ते कागदोपत्री असेल तर ते पूर्ण झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, आज मी शैक्षणिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात पण काम करते. मी नाट्य परिषद नियामक मंडळ महाराष्ट्रावर काम करते. तर आपल्या इकडं किती म्हणजे हौशी इथं आपल्याकडं कलाकार आहेत, प्रेक्षक वर्ग आहे, पण त्यांच्यासाठी आपण नाटक कधी आणू शकत नाही. काय त्याचं कारण काय, तर आपल्याकडं नाट्यगृह नाही आहे. म्हणजे अशा अनेक अभावामुळं आपण चांगल्या गोष्टी करू शकत नाही, मंगळवेढ्याच्या जनतेला देऊ शकत नाहीत. मला असं वाटते आज भारतीय जनता पक्षाचं जे विजन आहे, नाट्यगृह असतील, चांगले रस्ते असतील, चांगलं पाणी असेल, ही पक्ष तो चांगले कामं करतो म्हणून मला ह्या पक्षाची अजूनसुद्धा एक ओढ आहे. पक्षानं जर तिकीट दिलं तर कोणकोणते विकासाचे मुद्दे, थोडक्यात काय जाहीरनामा घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहात? महिला आरक्षण पडले, मग महिला एक अष्टावधानी असते हे तुम्हाला माहीतच आहे. तर महिलांनी पहिला महिलांच्या कामाकडे मी लक्ष देणार आहे. जे बचत गट असतील, ज्या महिला छोटे छोटे उद्योग करतात त्यांना मी प्रोत्साहन देणार आहे. स्वच्छतेसाठी मी मंगळवेढ्याचं नाव जाहीर करणार आहे. तसेच रस्ते वाढवणार, क्षेत्र वाढवायचं आहे मला, पाणी शुद्ध द्यायचं आहे लोकांसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याची सुविधा मला द्यायच्या आहेत. आज आपण बघतोय की गणेश बागसारख्या ठिकाणीसुद्धा बागेची जी दुरावस्था झालेली आहे तीसुद्धा मला चांगली करायची आहे. अशा अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला वॉर्ड वाईज, प्रभाग वाईज त्या करायच्या आहेत. तिथल्या प्रभागाच्या काय अडचणी आहेत. आता प्रभाग क्रमांक 10मध्ये जी घरापर्यंत गटार आलेले तिथं मला काम चांगलं करायचं आहे. प्रभाग क्रमांक 1मध्ये जो नियम चालू आहे की 40 वर्ष झाल्यानंतर त्यांना अतिरिक्त तो काढायचं, तर ते रद्द करायचं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. नाट्य परिषदेत सुद्धा आपलं काम खूप चांगलं आहे. त्या निवडणुकीचा फायदा आता या निवडणुकीमध्ये होईल का? अर्थातच होणार आहे, कारण नाट्य परिषद या संस्थेला जवळजवळ 100 वर्ष झालेले आहेत आणि महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त मतदान मला पडलेलं आहे. आणि नाट्य शिवार म्हणून मी एक 5-7 महिन्यापूर्वी एक कार्यक्रम मी केला होता. त्याची दखल उदय सामंत साहेब असतील, शरद पवार साहेब यांनी घेतली आणि जो ग्रामीण भागासाठी नाट्य परिषदच्या माध्यमातून म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून एक जो मी कार्यक्रम केला नाट्य शिवार, तर तो अखंड महाराष्ट्रावर चालवायचा अशी संकल्पना केली आणि त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला दिलं. म्हणजे नवीन असूनसुद्धा मी अशी एक छाप आपल्या मंगळवेढ्याची एक व्यक्ती म्हणून महाराष्ट्रात ठेवलेली. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जसं स्मार्ट सोलापूर अशी केंद्राची योजना आहेत तसं स्मार्ट मंगळवेढा बघायला मिळेल का? आणि त्या स्मार्ट मंगळवेढ्यात कोणकोणत्या सुविधा असतील? स्मार्ट आणि डिजिटल मंगळवेढा बघायला मिळेल तुम्हाला. एक ऑनलाईन सिस्टीम आपण चालू करणार आहे. परत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे चांगल्या शुद्ध पाण्याची, सगळ्यात महत्त्वाचं, आजाराला जर थांबवायचं असेल तर पहिला माणसांना शुद्ध पाणी पुरवलं पाहिजे आणि कचऱ्याचं नियोजन केलं पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा जो म्हणतोय पण गाड्याच येत नाहीत, त्या गाड्यांना आधी सुरुवात करणार आहे. आपण खूप मोठ्या एका राजकीय परिवारातून येता, महाडिक परिवारातून येता. त्या परिवारातून आल्यामुळं आपल्याला राजकीय धडे शिकवण्याची काही गरज नाही. मग त्याचा फायदा या निवडणुकीत तुम्हाला होईल का? अर्थातच होणार आहे, कारण खासदार साहेबांची पुतणी म्हणून नुसतं नाही तर खासदार साहेबांच्या पुतणीला काय काय त्यांनी शिकवलं आहे ते मी इथं घेऊन येणार आहे. नुसता शिफारशीचा टट्टू म्हणून मला इथं काम करायचं नाही, तर मी स्वतः एक मोठ्या संस्थेची संचालिका म्हणून काम करते. तसेच महिलांसाठी शिवशंभो महिला पतसंस्था मी काढलेली आहे. त्यामुळं नुसतं शैक्षणिक क्षेत्रात नाही तर सहकार क्षेत्रात पण मी उतरलेले आणि सामाजिक क्षेत्रातसुद्धा माझं काम चांगलं आहे. महिलांसाठी सर्वसाधारण आहे नगराध्यक्षपद. महिला सबलीकरणावरती खूप कमी काम मंगळवेढ्यामध्ये झालं आहे अशी लोकांमध्ये सतत चर्चा असते. इथल्या महिलांना, ज्या घरी बसणाऱ्या महिला आहेत किंवा ज्या काम करू इच्छित महिला आहेत त्यांच्या हाताला काम नाही. आर्थिक पतपुरवठासुद्धा खूप कमी आहे आणि पुरुषप्रधान संस्कृती आहे. याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आपल्या मंगळवेढ्याचा इतिहास बघितला तर 3 नगराध्यक्ष महिला होऊन गेल्या, तर त्या प्रत्यक्षात काम करत होत्या का नाही हा एक क्वेश्चन मार्कचा प्रश्न आहे. कारण आत्तापर्यंत मिस्टर नगराध्यक्ष म्हणून बऱ्याच लोकांनी हे काम पाहिलं आहे, पण माझ्या बाबतीत मिस्टर नगराध्यक्षपद हे कुठंसुद्धा नसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा.
कारण सेल्फ डिसिजन घ्यायची पॉवर आहे माझ्याकडे आणि माझं काम तर बघितलेच आहे लोकांनी. बापूसाहेब म्हणजे माझे मिस्टर इथं बऱ्याच वेळेला कॉलेजच्या कामानिमित्त मुंबईला असतात, त्यामुळे शिक्षण क्षेत्रातलं जे जे काम होतं ते मी स्वतः हँडल केलेलं. मिस्टर नगराध्यक्ष अनेक वेळा अनेक ठिकाणी फिरताना आम्ही बघितले, हो. खुर्चीवर सुद्धा बसलेले सुद्धा बघितले आम्ही. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की जो चुकीचा पायंडा पडलेला आहे महिलांसाठी आहे, ते महिलांनीच पद त्या ठिकाणी बसून निर्णय घेतले जातील, हे असं आम्हाला येणाऱ्या काळात मंगळवेढ्यात दिसेल का? शासनानं जर महिलांसाठी आरक्षित जागा ठेवल्या तर काहीतरी विचार करून ठेवला आहे. कारण महिलांनी स्वतः सक्षम व्हावं, महिलांनी महिलांसाठी काम करावं आणि एक स्वतःच्या पायावर उभं राहायची क्षमता महिलांमध्ये असावी. जे नगराध्यक्षपद मी पहिल्यापासून म्हणते की मिस्टर नगराध्यक्षपद हे माझ्या बाबतीत तर होणार नाही. एकंदरीत काय सांगाल शेवटला, जनतेला काय आव्हान कराल मंगळवेढ्याच्या? जर मंगळवेढ्याचा विकास व्हायचा असेल तर स्व डिसिजन घेणारी, सुशिक्षित, चारित्र्यवान आणि ज्याच्यावर असे पक्ष बदलाचा काही आरोप नसावा, जो गटतटाचा काही आरोप नसावा, अशा एका क्लीन क्रिस्टल चेहऱ्याला जनतेनं मतदान करावं. मिळाल्याचं जमा आहे असं लोकांमध्ये चर्चा आहे, ऐकायला मिळतंय. परंतु भाजपची सध्या युवा कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत. मग एखादा जुना कार्यकर्त्याच्या सुद्धा घरातली काही लोक इच्छुक असू शकतात, महिला सुद्धा असू शकतात. मग हा तुम्ही ताळमेळ कसा आता या ठिकाणी बसवणार आहात? हा ताळमेळ घ्यायची जबाबदारी आपल्या मंगळवेढ्याचे लोकप्रिय आमदार समाधान दादांकडेच आहे. आता हे राजकारण जे चालू आहे हे गुलदस्त्यातलं राजकारण. तुम्हाला थोड्या दिवसात हे कळणारच आहे की नेमकं कोण आहे. आणि तुम्ही जो प्रश्न केला आहे, जे कार्यकर्ते, आम्ही सुद्धा कार्यकर्ते, आम्ही सुद्धा भाजपचं काम केलेलं आहे. आज शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून असेल, एक नुसतं आपल्याला काही ठराविक लोकांसाठी नाही तर सगळ्यांसाठी काम करावं लागतं. तर ह्यामध्ये आम्ही मोठा माझा सिंहाचा वाटा आम्ही भाजपसाठी केलेला आहे. जुनी लोक जे आता काही जणांची परिस्थिती सुद्धा नाही आहे पण अशी इच्छुक आहेत, उमेदवारीला मुलाखती सुद्धा परवा त्यांनी दिलेल्या आहेत, मग त्या संदर्भात काय आपण सांगाल की आता कसं होईल पुढे येणाऱ्या काळामध्ये? प्रतिनिधित्व करण्यासाठी परिस्थितीची काही आवश्यकता नाही आहे. कारण व्यक्ती तो एक नेतृत्व गुण असणं गरजेचं आहे. एक नियुक्त तो व्यक्ती असला पाहिजे, लोकांमध्ये येणं जाणं ते जास्त पाहिजे, लोकांच्या समस्या ओळखणारा माणूस असला पाहिजे. त्यामुळं आर्थिक ही बाब योग्य असू शकत नाही ह्या क्रायटेरियासाठी, तर तो काम करणारा माणूस असला पाहिजे. मॅडम, केंद्रात सत्ता भाजपचे, राज्यामध्ये सुद्धा आहे आणि आपले आमदार सुद्धा भाजपचेच आहेत सध्याचे विद्यमान मंगळवेढा विधानसभेचे. येणाऱ्या काळामध्ये निधीबाबत तुम्ही कशा पद्धतीने निर्णय? सगळ्यात सोपा प्रश्न आहे, कारण माझे चुलते स्वतः केंद्रात असल्यामुळं सगळ्यात सोपं, जसं मी माहेरी माझ्या वडिलांना चुलत्यांना साडी मागते तसा मी फंड आणणार आहे मंगळवेढ्यासाठी. इतकं सोपं आहे, कारण सत्तेत असलेल्या पक्षातून कामं चांगली बरीचशीच होतात. आपल्या मंगळवेढ्याच्या विकासासाठी त्याची गरज आहे आणि फंड वरून आणणं हे आमच्यासाठी फार इझी राहणार. आता निवडणुकीला सुरुवात होईल, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतील, त्याच्यामध्ये तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरच तुम्ही बोलणार आहात का विरोधकाला जशाच तसं उत्तर पण आम्हाला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल? जर मी विरोधकांच्या ह्याच्यात वेळ घालवला, फोकस केला, तर मी विकासाचं काहीच बोलू शकणार नाही. त्यामुळे माझं विजनच आहे की विकास करायचं आहे. त्यासाठीच हे शैक्षणिक आणि साहित्याबरोबर आता राजकीय ह्याच्यामध्ये मला पडायचं आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त फोकस माझा विकासाचा आहे. मंगळवेढा शहरामध्ये अनेक युवक आहेत ज्यांच्या हाताला रोजगार नाही, अक्षरशः अनेक कट्ट्यावरती वट्ट्यावरती असेल बसलेले दिसतात. मग त्या युवकांसाठी विशेष असं MIDCच्या माध्यमातून असेल, आपल्याला लगत एक MIDC सुद्धा आहे मंगळवेढ्यामध्ये, तर त्याच्यामध्ये उद्योग आणण्याच्या संदर्भात आपलं काय विचार असेल? आज आपण 75 वर्ष आम्ही आमच्या संस्थेला झालेले आहेत. जवळजवळ 1,500-2,000 लोकांना आम्ही उद्योग सुरू करून दिलेला आहे. आपल्या गाळ्याच्या माध्यमातून असतील, ह्याच्या माध्यमातून असतील. आज जेव्हा मी नगरपालिकेमध्ये जाईल तर माझ्या बाँड्रीज मोठ्या होतील. मला लोकांना जसं MIDCमध्ये आपल्या पोरांना कामं देता येतील, नगरपालिकेमध्ये अनेक कामं देता येतील. अशी जेव्हा मी जाईल तर तिथं नोकऱ्यांची संधी मी उपलब्ध करेन. महिलांसाठी काय विशेष प्रयत्न करायला आपण? महिलांसाठी खूप अपेक्षा आहेत महिलांच्या. फक्त आतापर्यंत नावं लागलेत, पाठी लागले, हे विशेष तुमच्याकडून काय प्रयत्न होते? तुम्ही जर माझा थोडा अभ्यास केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये भगवा रॅली ही मी सुरू केली, जी महाराष्ट्रात कुठंसुद्धा नाही आहे. जी मंगळवेढ्यात 4 महिलांना घेऊन केलेली रॅली, आज 1,000 महिला माझ्यामध्ये सामील होतात. तर महिलांना एक प्लॅटफॉर्म दिलं. शिवाजी महाराज ह्या हृदयाचा ठोका चुकवणारे आपलं दैवत आहे आणि अशा दैवतासाठी आपल्या महिला, प्रत्येक जाती धर्माच्या महिलांना मी फेटा घालून शिवजयंती साजरी केली.
हे जर माझं छोटं काम आहे. जेव्हा मी नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये जाईल तर महिलांसाठी त्यांचे जे लघु उद्योग असतील किंवा महिलांसाठी त्यांचे काही ब्रँडचे आता ज्वारीचे बिस्किट असतील, आपलं ज्वारी मंगळवेड्याचं आपलं हे आहे, तर त्याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवणारे काही ग्रुप आहेत, तर त्यांच्यासाठी मी चांगलं काम करेन. मंगळवेढ्यामध्ये विविध जाती धर्माचे, पंथाचे, विचारांचे लोक राहतात. मग आपल्या संपूर्ण ज्यांनी हे शैक्षणिक रोपटं लावलं, दलित मित्र कदम गुरुजी यांनी जो सामाजिक वसा जो ठेवला तसाच चालू, म्हणून त्यांना दलित मित्र म्हटलं जातं. तोच वारसा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला उपयोगी ठरेल? नक्कीच ठरणार आहे, कारण आमचे आजी सासरे यांना दलित मित्र कदम गुरुजी हा एक पुरस्कार मिळाला आहे आणि मलासुद्धा सोलापूर जिल्ह्याचा दलित मित्र म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, म्हणजे आज आपल्या संस्थेचे संचालक बघितलं तर मुस्लिम समाजाचे असतील, सगळ्या समाजाचे लोक संचालक म्हणून, अधिकारी म्हणून, प्राध्यापक वर्ग म्हणून, नॉन टीचिंग वर्ग म्हणून आपण सगळ्या वर्गांना संधी दिलेली. आणि विद्यार्थी विचार केला तर आपल्याकडं हजारो विद्यार्थी आहेत, ते हर एक जातीचे विद्यार्थी आहेत. प्रत्येक जातीला आपण असं काही स्पेसिफिक वेगळं वळण दिलेलं नाही आहे. मंगळवेढा शहरामधील जातीचं समीकरण निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचं असतं. वोटिंगच्या संदर्भामध्ये म्हणतोय मी, ते समीकरण कशा पद्धतीनं जुळेल आता? कारण आत्ताच सध्या परिस्थितीला मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप मोठा आहे आणि ओबीसीचा सुद्धा प्रश्न तो तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे समीकरण कशा पद्धतीनं आपण जुळवून निवडणुकीला सामोरे जाणार आहात? कधी कधी मतदान व्यक्तीच्या 10% व्यक्ती बघून 10% केलं जातं. आज मी काम करते तर माझ्या कामामध्ये मी किती जातींना हाताशी धरून कामं केलेली ह्याचा सुद्धा विचार केला जातो. आणि पक्षाच्या बाबतीत विचार केला तर हर एक समाजाची माणसं आपल्याकडे आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष असं कोणत्या वेगळ्या ठराविक वर्गासाठी कधी काम करत नाही, सगळ्या वर्गासाठी काम केलेलं आहे त्यांनी. शेवटचा प्रश्न आहे, निवडणुकीला सामोरे जात असताना आपण एक व्हिजन सांगावं की आम्ही या गोष्टी आम्ही सगळ्या करू आणि एक जनतेला शेवटचा संदेश द्यावा. महिला आरक्षण पडल्यापासून सगळ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत की महिला ॲज अ तेजस्विनी सुजित कदम म्हणून नगराध्यक्ष झाल्या तर त्या काय करू शकतात, ही मला जनतेतून सांगितले की बाबा तुम्ही व्हावं. याचं पाठीमागचं कारण म्हणजे माझं शिक्षण, मी केलेलं काम आणि माझं महिलांप्रती नेहमीच अग्रेसिव्ह असते मी की महिलांनी आपल्या पायावर उभं राहावं, हे माझं मोठं विजन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवेढा संतभूमी ही महाराष्ट्रात गाजवावं आणि शुद्ध आणि सुंदर मंगळवेढा बनवायचं माझं स्वतःचं स्वप्न आहे. अनेक वॉर्डामध्ये आम्ही फिरत असतो, अनेक वॉर्डातल्या लोकांचा आमचा संपर्क आहे. तुम्ही उमेदवारी घ्यावी म्हणून एक जनरेटा मंगळवेढ्यातून येतोय, याचं कारण काय सांगाल तुम्ही? त्यांनी माझं काम बघितले सर. आज साहित्यामध्ये माझं काम बघितले, सांस्कृतिकमध्ये माझं काम बघितले, सहकारमध्ये माझं काम बघितले, शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझं काम बघितलेलं आहे, इवन क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा मी अग्रेसिव्ह काम केलेलं आहे.